श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे सुंदर। हे मुख्य असं हे प्रवेशद्वार आहे। पांडुरंग स्वामी टेम्पल आहे, विठ्ठल मंदिर आहे, मध्ये एक गणपती बाप्पा आहे। तर इकडे पण हा बघा असा स्टॉल आहे। इथे डावीकडे आणि उजवीकडे असे सुंदर असे हे गोपुरम आहेत। हे सुंदर असं हे फ्लोरिंगला कलर केलेलं आहे आणि इथे हे असं गोपुरम आहे। भव्य असं हे पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर आहे। पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर। पायऱ्यांना पण बघा सुंदर असं हे ट्रीटमेंट, फॉल सिलिंगला पण सुंदर अशी ट्रीटमेंट दिलेली आहे। तर इथे तुम्ही जर बघाल तर हे रोज असे अलंकार असतात। फॉल सिलिंग वरती विठ्ठल रखुमाई दाखवले। आपल्याला श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे तामिळनाडू मधल्या थेनंगूर ह्या गावामध्ये। इथे श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल रखुमाई मंदिर आहे। तर ह्याचा मी तुम्हाला संपूर्ण व्लॉग करून दाखवणार आहे। चला तर बघूया। इथून ह्या रोडवरून तुम्ही आतमध्ये येऊन इथे असं हे थेनंगूर मधलं श्री पांडुरंग स्वामी मंदिराकडे जाऊ शकता। हे मुख्य असं हे प्रवेशद्वार आहे। ते इथे वरती बघाल तर ह्या मेन एंट्री कमानच्या वरती इथे बघा श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे सुंदर अशी। तर मित्रांनो, हे तामिळनाडू थेनंगूर मधलं पांडुरंग स्वामी टेम्पल आहे, विठ्ठल मंदिर आहे। तर इथे पण बघा समोर अशा ह्या 3 मूर्त्या आहेत, मध्ये एक गणपती बाप्पा आहे। तर इकडे पण हा बघा असा स्टॉल आहे। इथे सगळ्या ह्या मूर्त्या आणि मुलांची खेळणी आणि बाकी धागे वगैरे पण आहेत। इथल्या प्रवेशाच्या राजा गोपुरमची उंची 120 फूट आहे। तर सुंदर असं हे कलरफुल गोपुरम आहे या विठ्ठल मंदिर पांडुरंग स्वामी मंदिरावरचं। इकडे पण बघा हे सुंदर असे हा घंटा आहेत। हा पांडुरंग स्वामी मंदिराचा हा मुख्य प्रवेशद्वार एकदम भारी आहे, वुडन मध्ये। या विठ्ठल मंदिराला दक्षिणातले पंढरपूर असे म्हणतात। थेनंगूर मधलं हे विठ्ठल मंदिर कांचीपुरम तिरुवन्नमलाई रोड वरती आहे। हे विठ्ठल मंदिर कांचीपुरम पासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 4 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8:30 पर्यंत आहे। या विठ्ठल मंदिराला 4 गोपुरम आहेत, पुढे, मागे आणि 2 बाजूला 2। तर इथे बघा हे बहुतेक हे स्तंभासाठी हे उभारलं असेल। जे दोन्ही बाजूला बघा सुंदर असे हे पाम ट्रीज वगैरे आणि मेहंदीचं कुंपण वगैरे पण इथे आहे। पायऱ्यांना पण बघा सुंदर असं हे ट्रीटमेंट, फ्लोरिंग आणि स्टेप्स वगैरे बनवलेले आहे। इथे पण बघा हे असं सुंदर कलर काम केलेलं आहे। इथे पण बघा हे छोटंसं सुंदर असं हे मंदिर आहे। ह्या श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर मध्ये रोज अलंकार बदलले जातात। या मंदिरामध्ये पुरुषांना शर्ट किंवा बनियान न घालता दर्शन घ्यावे लागते। बघा इथे फॉल सिलिंगला पण सुंदर अशी ट्रीटमेंट दिलेली आहे। इथे आतमध्ये पण फॉल सिलिंग वरती विठ्ठल रखुमाई दाखवलेले आहेत आणि या सिलिंगला पण सुंदर असं डिझाईन बनवलेली आहे। आणि इथे पुढे आल्यावरती सुद्धा बघा हे पण असं हे सुंदर सिलिंग आहे। आणि या साईडला सुद्धा बघा हे असं सिलिंग आहे आणि समोर आपल्याला श्री पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर दिसत आहे। दोन्ही बाजूला असे देवीच्या रूपामध्ये इथे द्वारपाल आहेत। हे बघा पांडुरंग स्वामी विठ्ठल रखुमाईची आपल्याला मूर्ती दिसत आहे। या पांडुरंग स्वामी मंदिरमध्ये विठ्ठलाची मूर्ती 12 फूट उंच आहे। इथे तुम्ही जर बघाल तर हे रोज असे अलंकार असतात। आज राजा अलंकार आहे, इथे वेणुगोपालन अलंकार, नंतर मग सायाना अलंकार, हे विष्णू
चे आसन. नंतर मग हे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेलं करंगळीवरती, त्याचा गोवर्धनगिरी अलंकार. नंतर मग इथे कालिका नर्थम शेषनागाच्या वर नृत्य करतानाचा हा अलंकार आहे. त्याचा हा विठ्ठल पांडुरंगाचा हा अलंकार आहे. या इथे हा वेन्ना ही अलंकारम जन्म पिनमारा कन्नम अलंकार. नंतर मग या इथे हे राजा अलंकार. नंतर मग इथे तिरुपतीचा हा अलंकार आहे. नंतर मग स्वर्ण कांचम अलंकार या इथे, आणि इथे संदना अलंकार. नंतर मग ह्या इथे जर बघितलं तर गरुडा श्री अलंकार. या इथे सीता कल्याणम, राम सीतेचा विवाह संपन्नाचा. खाली तुम्ही बघाल तर मारुती विराजमान आहेत. आणि नंतर मग वेन्नथल अलई कनन अलंकारम. आणि नंतर मग हा गुरुवय गुरप्पन अलंकारम. आणि या इकडे श्री रामरार अलंकार. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघाल इकडे मंदिराच्या दोन्ही बाजूला, डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूला गोपुरम आहे. तर ह्या बाजूनी पण बघा, हे असं भव्य असं हे पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर आहे. इथे डावीकडे बघा, हे असं सुंदर असं हे गार्डन आहे. या इथे बाकडी पण आहेत. तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही आला तिथे दर्शनाला बसायला. आणि पाठीमागे पण बघा सुंदर असं छोटंसं गोपुरम, आणि त्याच्यावरती असे ते संत बसलेले आपल्याला दिसत आहे. आणि ह्या इथे पण बघा बॅक साईडला पण हे असं एक गोपुरम आहे. हे बघा, हा तुम्हाला थोडा झूम करून गोपुरमचा हा व्ह्यू दाखवलेला आहे. आणि इथे जर बघाल सुंदर असं हे कलरफुल गोपुरम आहे. या इथे बघा, हे सुंदर असं हे फ्लोरिंगला कलर केलेलं आहे. आणि इथे हे असं गोपुरम आहे. हे बघा, इकडे मंदिराच्या उजव्या बॅक साईडला इथे असं सुंदर फ्लोरिंगवरती असं हे रंगकाम केलेलं आहे. या इथे हे मंदिराच्या उजवीकडचं हे असं हे गोपुरम आहे. एकदम सुंदर कलर काम केलं. हे बघा, इकडे पण असं फ्लोरिंगवरती सुंदर असं हे कलर केलेलं आहे. तर मंदिराच्या उजवीकडनं तुम्ही जर बघाल तर हा बघा, असा हा संपूर्ण असा हा मंदिराचा व्ह्यू आहे. पांडुरंग स्वामी विठ्ठल मंदिर, विठ्ठल. तर इथे बाहेर निघाल्यावरती बघा, हे श्री विठ्ठल भवन असं हे व्हेज रेस्टॉरंट पण आहे. तुम्ही दर्शन करून आल्यानंतर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा थेनंगूर तामिळनाडूमधला श्री पांडुरंग स्वामी मंदिराचा व्लॉग? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.